प्ले कर. तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज महामहिम राज्यपाल केसरी मैदान पार पडलं. त्या मैदानात भवानी गुलाल पात्र झाल्या, तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आणि काल मथुरच्या सेमीमध्ये पळालेला तोच नंदी आहे मित्रांनो. नमस्कार काका. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षक वर्गांना आपली ओळख कळवा. मी अर्जुन जनार्दन पिंगळे, राहणार गंगा चिंचोली, तालुका अंबड, जिल्हा जालना. काकाजी किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात? आता जवळजवळ तर जर सांगायचं गेलं तर आमचे वडील सुद्धा या क्षेत्रात होते, शंकरपटणामध्ये. आता त्याच्यानंतर आता समजा आम्ही समजा म्हणजे पिढ्या पिढ्या परंपरेत आमच्या पिढ्या. ते जसं या एवढ्या वर्षापासून तुम्हाला या क्षेत्रात आहात, तर कोणकोणते नंदी तुमच्या दावणीत होऊन गेले? आता सुरुवातीला मग आमच्याकडे एक खिलारी म्हणून होता, म्हणजे आपल्या याचा जातीचा, म्हैसूर जातीचा. नंतर त्याच्यानंतर गावरांमधून होते काही, आणि आता नंतर हा घरच्या गाईचा गोरा भावनी हे क्रॉसमधून आहे. आणि एवढ्या वर्षात सर्वात जास्त तुमची म्हणजे प्रगती म्हणजे नाव करणारा नंदी कुठला? नाव करणार नंदी म्हणलं हेच आमचा भावनीच्या वगैरेच आम्ही सध्या नाव ना. तर पहिले तर होते शंकरपट खेळाचे, पहिल्याने काय असे मोबाईलचे किंवा व्हिडिओचे याचे काही हे नव्हते. त्याच्यानंतर बैल बी होते एका चढ एक, पण जी आता ही सुविधा एका मिनिटामध्येच व्हायरल आणि 0 मिनिटामध्येच व्हायरल जे काय जे होते ते समजा. पण जुनी पद्धत तशी नव्हती. आता जे आहे तर समजा काल आमचा भावानी मथुरच्या गटामध्ये पळाला, 5 नंबर गटामध्ये सेमीला. तर त्याच्यामध्ये त्याची पाठी 5 नंबरला आणि आमची पाठी 4 नंबरला. त्याच्या याच्यामध्ये आम्ही समजा पात्र राहिलो आम्ही 19-20. आणि याच्यात कुठला बैल होता? याच्यामध्ये रोहित होता आपले कालचा शिंगऱ्या म्हणून. शिंगऱ्या म्हणून. आणि जसं तुम्ही या कंटिन्यू या क्षेत्रामध्ये आहात, तर काय अनुभव आला होता तुम्हाला? गाडीला अनुभव आला म्हणजे आमचा बैल सध्या स्पीड लावून पळतो, एकदम साफसुथरा पळतो. इकडं तिकडं बाहेर जायचे लक्षण नाही. ते एकदम सोडा की आम्हाला 100% त्याच्यावर विश्वास आहे की हा काय ना काहीतरी करणारच. हे म्हणजे त्याची खासियत आहे. आम्हाला त्याचे पुण्य आम्हाला त्याचे नस जाणून आले की बैल आमचा एकच नंबर पळाला म्हणजे असं. या क्षेत्रात काय अनुभव आला तुम्हाला? या क्षेत्रामध्ये अनुभव म्हणजे असा, तर अनुभव जर घ्यायचा जर ठरला तर जर पट्टी काढायला जर ठरलं तर आमचे प्रत्येक पट्टीवर किंवा पटावर आमचे 5 ते 10 हजार रुपये खर्च होतात. पण आज आम्हाला ते इतके पैसे गेलेले, आम्हाला कुठंच शिनभाग हलका नाही झाला. तर आम्ही इतक्या वर्ष खेळलो, तर त्या वेळेस आम्हाला आज म्हणजे 100% आम्ही म्हणजे मथुर बरोबर पळाला ते बी भेटलं. याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की आम्ही इतके वर्ष खेळलो, तर त्याचा फायदा आम्हाला आज काल की झालाय असं वाटलं. तरी कुठल्या नंदीला तुम्ही आदर्श मानून या क्षेत्रामध्ये उतरला? आदर्श मानायचं जर ठरलं तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आज जर गाजत असलं तर राहुल पाटील यांचा मथुर आणि मोहिल शेठ यांचा बकासूर हे बैल एकच नंबर आहेत महाराष्ट्रामध्ये. तर त्याचाच आदर्श मानून आम्ही हे डोळ्यासमोर आपण खेळायचे प्रयत्न करतो. पण सध्या ते आता महाराष्ट्र लेवलचे आणि महाराष्ट्रातच नाही भारतात गाजलेले नंदी ते. तरी तुम्हाला कुठल्या नंदी बरोबर पडायची इच्छा वगैरे? आता इच्छा कालच आमची मथुर सोबत गाडी म्हणजे फायनलला पडणार होती. कारण की राहुल भाईने बी आम्हाला म्हणलं की मथुर सोबत तुमचा उजवीला आणि माझा डावीला आपण काल उद्याच्या याच्यामध्ये फायनल फेऱ्यामध्ये आपण टाकू. पण नंतर काय कारणास्तव आम्हाला बाहेरच निकाल द्यायला की तुमची गाडी सेमीला नाही फायनलला पात्र आली, तुम्ही उद्याच्याला तुमची गाडी हाणू शकतात. आणि भवानीबद्दल काय सांगा? आता भावनेबद्दल सांगत जर म्हणलं तर भावने आमचा घरच्या गाईचा गोरा. तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत जर म्हणलं पुष्कळ काही, पण आता आपल्याला टाइम बी पुरणार नाही, वेळ बी पुरणार नाही. सांगायचं जर ठरलं तर भावने आमचा असा तर भावने माझी तलवारी सर सोडल्याच्या नंतर भावनीच आहे. मग त्याला मग गती असा लावतो ते, तर मग चांगल्याच्याच विषय राहत नाही. त्याच्याने गती म्हणजे त्याच्या स्पीडला बुडातून सोडतून शेवटच्या टोनला बी स्पीड तर फील्डच लावतो तो. आणि आज धुरकरी वगैरे कोण होतं आपल्या गाडीचं? धोरकरी आमच्यावाले एकदम परफेक्ट नियोजन. धोरकरी राहुल भाई साबळे आणि दुसरे एक आपले सागर लिंग आहेत, हे आमचे परफेक्ट 2 धोरकरी. आणि आजचं जो नियोजन होतं त्यांनी कोणी केलं होतं? हे नियोजन केलं तर आमचे मित्र समजा काय अमोल हे मगर पाथरलचे याने नियोजन आमचं. आणि नियोजनातच आज कुठेतरी गाडी गुलाल पात्र झाली है ना? आणि याच्या आधी किती गुलाल राहिले त्याचं? याच्या आधी गुलाल आमचे म्हणजे प्रत्येक पटामध्ये आम्ही गुलालातच राहतो, नंबरात आणि गुलाल. हे त्याचा आम्हाला एका दिवस त्याने आम्हाला खाली हाताने पाठवलेलं नाही. आणि याचं सर्वात मोठं मैदान कुठलं? सर्वात मोठं जर म्हणलं तर हिंद केसरी. आणि आता हे जे झालं आमदार केसरी महामहिम समजा हेच केसरी मैदान आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये
आनंद ठरलेलं हेच मोठा मैदान. आणि सेकंड पदामध्ये काय रेकॉर्ड आहे त्याचं? सेकंड याच्यामध्ये याने मागच्या वर्षी कोणालाच नंबर नाही दिला, कारण की सेकंड मध्ये याला औरंगाबादचा संजय म्हणून होता, त्याने 12 म्हणजे वर्षभर त्यांनी धुमाकूळ घातली सेकंड मध्ये. आणि जसं तुमच्या नंदी आहे दाती वगैरे काय आहे? दाती सध्या आता तो 4 जाते सध्या. 4. जसं तुम्ही या क्षेत्रामध्ये टिकू नका कधी, तर तुमचा व्यवसाय वगैरे कुठला? व्यवसाय माझी एक जनार्दन करिअर अकॅडमी, पोलीस आणि मिलिटरी भरतीची हां. माझा व्यवसाय ते, आणि मूळ माझा व्यवसाय ही शेती. पण आता आम्ही 2 महिन्यापूर्वी माझी अकॅडमी चालू केली तीर्थापुरी मध्ये, जनार्दन करिअर अकॅडमी. माझे बंधू एक राम मेजर पिंगळे, आम्ही त्याच्याच नावावर बैल हाकतो सध्या, आणि त्याचंच आम्हाला म्हणजे पूर्ण हे असं योगदान बी पूर्ण नियोजन बी त्याचं, बस त्या आर्मीमध्ये पण त्याच्या नियोजनबद्दलच आम्ही चालतो. आता जे आपली युवा पिढी आहे त्यांना काय मार्गदर्शन करेल? आता युवा पिढीनं ह्या पिढीत उतरलाच पाहिजे. आता हे कसं आहे, ह्यो नाद असा आहे, तर याच्यामध्ये युवा पिढीने शिक्षणाकडे वळायला पाहिजे. मेन म्हणजे शिक्षण वळायला पाहिजे, शिक्षणातून नोकरी साजराकडे वळायला पाहिजे. पण आता युवा पिढीचा कल सारा ह्या शंकरपटामध्ये आणि बैल रेसामध्ये वळालेला आहे. हे पूर्णपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. चला, धन्यवाद काकाजी एवढी माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे.